बाभुळगावच्या नूतन बस स्थानकाची दुरवस्था झालेली आहे. बाभुळगाव तालुक्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी लाखो रुपये खर्च करून नव्याने उभारण्यात आलेल्या बाभुळगाव बस स्थानकाची सध्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या सुसज्ज इमारतीचा ताबा घेतल्यापासून काही काळातच येथील अस्वच्छतेचा बोजवारा उडाला असून आता तर बसस्थानकातील स्वच्छतागृहात देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या या बस स्थानक परिसरात सध्या चहूकडे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. कचऱ्याचे ढीग साचल्याने येथे दुर्गंधी पसरली असून प्रवाशांना थांबणेही मुश्किल झाले आहे. प्रशासनाने बस स्थानकाच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र सध्या स्पष्ट दिसत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे येथील स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत बिकट आहे. देशी दारूच्या बाटल्या सापडल्यामुळे हे ठिकाण त्या मद्यपीचा अड्डा बनण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा सर्वाधिक फटका महिला प्रवाशांना आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना बसत आहे. शौचालयाचा वापर करणे असुरक्षित आणि त्रासदायक ठरत असल्याने त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. बसस्थानक हे प्रवाशांच्या सोयीसाठी असते की मद्यपीच्या विरंगुळ्यांसाठी, असा संतप्त प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहे. लाखो रुपयाचा सरकारी निधी खर्चून बांधलेली ही इमारत आज दुर्लक्षपणामुळे बकाल झाली आहे. स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभागाच्या या बेजबाबदार कारभारामुळे संताप व्यक्त केले जात आहे. येथील अस्वच्छता तातडीने दूर करून स्वच्छतागृहाची दुरुस्ती करावी आणि बसस्थानक परिसरात असामाजिक तत्वाचा वापर थांबवण्यासाठी सुरक्षा रक्षक नेमावा, अशी मागणी आता प्रवासी आणि ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.